मित्रांनो किती महत्वाचा असतो हिंद केसरीचा गुलाल. आज खरोखर महाराष्ट्राला एक माणूस प्रयत्न करत असतो की शून्यातून निर्माण होतो की मला हिंद केसरी पेडगाव व्हायचा आहे, मैदान व्हायचं, कुठलं पण होऊन दे पण हिंद केसरी पाहिजे. आज आपल्याला काय सांगितलं जातं आजचा आनंद? आजचा आनंद आहे ना पैशात विकत घेतला एवढा. आज आनंद असू एवढे याच्यात, पण काय होतंय दंटे काढून येतोय. आज 15 महिन्याच्या वासरांना आज एवढा ताईंचा 3 वेळा हिंद केसरी झालं, 3-4 वेळा 5 वेळा हिंद केसरी झालेलं पाहिलं असेल तर पळाही मिळालं. आणि त्या वासराच्या तुडीत, त्या बैलाच्या तुडीत वासरू पळालं. गाडी कसं पायरा जुळून आलेला की शिव पायरा आमचे बाप्पू आंबेकर दाजी आहेत, ते मला म्हणले मी पायरा करतो. बरं म्हणलं चालते दाजी करा. सांगितलं होतं का राजावर? नाही आमचं चाललं होतं पायऱ्याचे, मला फोन येत होते पण मी काय कोणाला लगेच होय बरीच नव्हती. पण बाप्पू दादी नाही, मी एक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो, म्हणले भाऊ मी पायरा करतो, त्या गाडी आपण काय करू श्रीमंती की लवकर जाईल तिथे असते नियोजन. दादा किती कष्ट बापूंची धडपड आमच्या दोघांच्यासाठी खूप होती. बापू त्यांच्या बहिणीसाठी खूप धडपड करते, चांगल्यातल्या चांगल्या पायऱ्यात राजा पडावं म्हणून. म्हणजे ताई राजा आल्यापासून प्रत्येक गुलालच होता, असं एखादा असं बदले का असेल पण कंटिन्यू गुलालच होता. म्हणजे एक नंदींचा आशीर्वाद एक रूपात एक घरी देव आल्यागतच झाले. ताई किती आनंद होतोय होता. सांगण्यासारखं शब्दातच सांगा येत नाही तो आनंद. सांगते काय आता सगळं दुखदुख होती, सेमी सुट्टा काढला, मुलाला आलो म्हणलं ताईंना सिमीला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, ताईंचा मला फोन आला. काय करायचं म्हणलं काय नाही. त्याने मला एक गोष्ट सांगितली, कालचं झालेलं 21 तारखेचं मैदान मानाचं हिंद केसरी आणि आजचं झालेलं मैदान पहिल्याचे या सर्व मैदानाचे समालोचक सेमीला 9 नंबर तास आलं, आज पण 9 नंबर तास आलं. काय नाही फायनल आम्हाला 7 नंबर तास पण सेमीला 9 नंबर तास आलं. काय सांगशील हे ग्रह धरून आलेलं पण सेमी तीच राजानं अजेंड्यावर येऊ. निकाली पंच या 9 नंबर तास गेल्या वर्षी पण तोच, ह्या वर्षी पण तोच, काल पण तोच. आणि सुरेश पवार चांगला म्हणजे सक्सेसफुल झाला आहे की नाही? आणि संघटना आपली संजूभाऊ बापू सरपंच निकाली चल्ली निकाल उतरला. नंबर 2 तारीख आज आमचा बी 2च नंबर झालाय. बघा मित्रांनो आम्हाला 2 लय लकी. म्हणजे रशियन 9 आणि 2 हा ताईसाठी खूप महत्व आकडा. म्हणजे एक आणि या ठिकाणी काय तर गुण असतील काही यात्रा कमिटी पेडगाव काय सांगितलं दादा? आज म्हणजे हिंद केसरी यांच्या वतीनं पाठीवर अखिल भारतीय खटाव तालुका तयारी संघटनेसाठी 10,000 रुपयाची या ठिकाणी 1200 गाडीत राहणं संघटनेसाठी या ठिकाणी वर्गणी दिली जाते. वासरू लय पळालं. आणि वासरू या ठिकाणी पंच कुठे गेले कारण तुम्ही सर मागे समालोचक शेडकडे या. का तर शेडची मेहनत बापू समजू आज आपल्या आई जिथं असेल शेड असतात. का तर जेव्हा जेव्हा मी मैदानात आल्यापासून खरोखरच त्या मैदान शेड म्हणजे खरंच उद्या एक मित्रांनो अशी आपली एक व्हिडिओ उद्या पडणार आहे जी आयुष्यात कधी कुणी व्हिडिओ बनवलं नसत तसं आई खरंच म्हणजे आई वडला सर एक उद्या व्हिडिओ बनवणार आहे. काय सांगितलं शेड तर आज सकाळी आले होता, काल पण आले होता, पण आज पेडगावचं मैदान आहे. मोठ्या मैदानात जायचं काय खास मैदानासाठी आम्ही काल परवा आलो. काल सकाळी 6-6:30 वाजता काल दिवसभर राहिलो. काल आपलं राज्यांचं ह्याच्यामध्ये क्वार्टर मध्ये राहिला, गुलालात राहिला, क्वार्टर राहिला आणि आज 2 नंबरचा हिंद केसरीचा मानकरी मिळाला. खूप खूप शुभेच्छा आहे. असंच पुढे सर्व गुलाल भेटावं. हिंद केसरी तयार कशी असणार आहे? प्लस ना आज 2 नंबर करायचा आहे. नशिबाचा भाग आहे. प्रयत्न करत खरोखर शुभेच्छा तो लय वेळ घेणार. धन्यवाद.